Hello, good afternoon everyone. Today we study next application, that is electric field intensity due to an infinitely long straight charged wire. Already we studied first application. That application is nothing but the electric field intensity due to uniformly charged spherical shell or the hollow sphere. We already find what is that electric field intensity and how that calculated. Now in today's application we find the electric field intensity due to an infinitely long straight charged wire. For that we consider a uniformly charged wire of a infinite length having a constant linear charge density, and that is denoted by the symbol lambda. फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये काय केलेलं आपण सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड आउट केलेली. नाव हियर वी यूज दी लिनियर चार्ज डेन्सिटी, दॅट सिम्बॉल इज लॅम्डा, विच ऑलरेडी वी स्टडीड इन 11th स्टँडर्ड. 11th स्टँडर्डमध्ये आपण बघितलेलं आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी अँड व्हॉट इज मीन बाय वॉल्यूम चार्ज डेन्सिटी. Okay, so here we used linear charge density, which is denoted by symbol lambda, and that defined as the charge per unit length. That infinitely long wire is kept in a medium of a permittivity epsilon. And what is epsilon? Epsilon is nothing but the epsilon naught into k, where epsilon is the permittivity of medium. Epsilon naught is nothing but the permittivity of the free space and k is the dielectric constant. So that uniformly charged straight wire is kept in medium of a permittivity epsilon having a linear charge density is lambda. Now what is lambda? Lambda is nothing but the linear charge density. What is the formula for the lambda? Lambda becomes equals to the charge per unit length, that means Q upon L. Now we have to find the electric field intensity at a point P. P पॉईंटला आपण असा पॉईंट कन्सिडर केला की जिकडे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द चार्ज वायर. नाउ सी इन द डायग्राम ऑब्झर्व करा काय आहे डायग्राममध्ये. इन युअर डायग्राम वी ऑब्झर्व दॅट ॲट द सेंटर ऑफ दॅट सिलेंडर, फर्स्ट वी कन्सिडर सिलेंडर. ॲट द सेंटर ऑफ द सिलेंडर वी कन्सिडर इन्फानाइटली लॉंग चार्ज वायर. एक सेंटरला आपण इन्फानाइटली लॉंग चार्ज वायर कन्सिडर केलेली आहे. फ्रॉम दॅट वायर देर इज ए पॉझिटिव्ह चार्जेस, मीन्स सिलेंडरच्या दोन्ही साईडला काय केलेले आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. अँड ॲट द सेंटर दिस इन्फानाइटली लॉंग चार्ज वायर आहे की ज्याची रेडियस, द रेडियस ऑफ दॅट सिलेंडर बिकम्स इक्वल्स टू द कॅपिटल R. अँड वेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ द गॉसियन सरफेस, सिलेंड्रिकलच गॉसियन सरफेस क्रिएट होणार आहे. दॅट इज द युअर कन्स्ट्रक्शन. सो हियर ऑन बोथ दी साइड्स, पूर्ण टोटल चारही बाजूने काय होणार आहे, सिलेंडर फॉर्म होणार आहे. दॅट इज द गॉसियन सरफेस, सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस. सो ऑन दॅट गॉसियन सरफेस वी कन्सिडर वन पॉईंट P, वेअर वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. पॉईंट P आपण असं कन्सिडर करणार आहोत की जिकडे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. द डिस्टन्स इज फ्रॉम द पॉईंट P, डिस्टन्स इज वॉट, R. आता पॉईंट P पर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते R आहे फ्रॉम द सेंटर. इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टिंग स्ट्रेट चार्ज वायर जी आहे त्याचं तोच कुठे कन्सिडर केला आहे, ॲट द सेंटर ऑफ दॅट सिलेंडर. अँड फ्रॉम दॅट सेंटर ऑफ द वायर टू द पॉईंट P, दॅट डिस्टन्स बिकम्स इक्वल्स टू द कॅपिटल R. मीन्स दॅट इज नथिंग बट द रेडियस ऑफ दॅट गॉसियन सिलेंडर. सो मेन जे सिलेंडर आहे दॅट हॅविंग ए रेडियस इज कॅपिटल R, आणि तुमचा गॉसियन सिलेंडर जो आहे, सिलेंडर जे आहे द हॅविंग ए रेडियस इज कॅपिटल R. अँड ऑल्सो दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द वायर अप टू द पॉईंट P. रिमेंबर दिस. नाव
we have to imagine a coaxial Gaussian cylinder of a length L. आता जे काही कोॲक्सियल गॉशियन सिलेंडर आहे त्याची लेंथ काय कन्सिडर केली आहे, स्मॉल एल कन्सिडर केलेली आहे. अँड द रेडियस इज स्मॉल आर पासिंग थ्रू द पॉईंट पी. म्हणजे फ्रॉम द सेंटर ऑफ द वायर टू द पॉईंट पी रेडियस इज स्मॉल आर. ओके, की ज्या पॉईंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. कन्सिडर ए व्हेरी स्मॉल एरिया डी एस. काय केलं आहे आपण, स्मॉल एरिया डी एस कन्सिडर केलेला आहे ॲट ए पॉईंट पी ऑफ सी इन डायग्राम. ओके, ॲट ए पॉईंट पी वी ऑल्सो कन्सिडर ए स्मॉल एरिया डी एस. ओके, नाउ when we consider a very small area ds at a point p on the Gaussian surface, we observe that due to that charges by the symmetry, the magnitude of the electric field will be the same at all the points. Magnitude जी आहे इलेक्ट्रिक फील्डची. नाउ ऑन दॅट गॉशियन कोॲक्सियल गॉशियन सिलेंडर जो आहे त्या गॉशियन सिलेंडरवर कुठल्याही पॉईंटला जर तुम्ही नॉर्मल काढलं तर काय होणार आहे, द मॅग्निट्यूड जी असणार आहे इलेक्ट्रिक फील्डची वेन वी ड्रॉ द इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. ओके, that is also the magnitude of the electric field will be the same at all the points on the curved surface of the cylinder and it will be directed radially outward. आता लिनियर चार्ज डेन्सिटीज म्हणजेच लॅम्डाची जी व्हॅल्यू होती दॅट इज ॲट ऑल दी पॉईंट्स इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्जेस दाखवलेले आहेत. So lambda becomes equals to the positive, and when the lambda is positive at all the times the electric field intensity is radially in the outward direction. When the lambda becomes equals to the negative, at that time the direction of the electric field intensity is inverted. Okay, radially inward direction. केव्हा, when the lambda becomes equals to the negative. When lambda is positive at all the times the direction is radially outward. Remember this, already last मी तुम्हाला डायग्राममध्ये ते दाखवणारच आहे. ओके, फर्स्ट अंडरस्टँड द डायग्राम्स. डायग्राममध्ये काय आहे, सेंटरला तुमची इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट वायर आहे. ओके, आणि ती अशा प्रकारे कन्सिडर केलेली आहे की ती सिलेंडरमध्ये आपण सबस्टिट्यूट केली आहे ॲट द सेंटर. ओके, तो सिलेंडरचं रेडियस आहे कॅपिटल आर. when we draw the construction आहे तुमचं that is nothing but we have to draw the always the Gaussian cylinder. Gaussian surface आपल्याला ड्रॉ करायचा असतो when we have to find the electric field intensity. Okay, so when we draw the Gaussian cylinder at that time we consider on that Gaussian cylinder we consider one point P where we have to find the electric field intensity. मग आता सेंटर वायर जे सेंटरला आहेत त्या वायरपासून अप टू द दॅट पॉईंट पी दॅट डिस्टन्स बिकम्स इक्वल्स टू दी स्मॉल आर. आणि तो जो काही गॉशियन सिलेंडर आहे, गॉशियन सरफेस आहे, हॅविंग ए लेंथ इज स्मॉल एल. ओके, सो पॉईंट पीला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. फॉर दॅट वी हॅव टू ऑल्सो कन्सिडर वन स्मॉल एरिया दॅट इज डी एस. सो आपण स्मॉल एरिया डी एस पण कन्सिडर केलेला आहे ॲट ए पॉईंट पी. Now by the symmetry we observe that when we consider any point on the Gaussian surface on that curved surface of the cylinder, we observe that the electric field will be the same, means magnitude of the electric field will be the same at all the points on that curved surface of the cylinder. Okay, and it always will be directed radially outward because lambda is positive. The value of the lambda is always positive. Okay, so it is about the diagram. डायग्राम समजली की आपल्याला टोटल डेरिवेशन आपल्याला राईट करता येणार आहे. ओके, दिस इज अबाउट द डायग्राम. आय विल रिपीट अगेन. वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट पी. फॉर दॅट वी फर्स्ट कन्सिडर युअर वायर, स्ट्रेट चार्ज्ड वायर. ओके, हॅविंग that infinitely long straight charged wire is at the center of the cylinder. The radius of that cylinder is capital R. When we have to find the electric field intensity, first is nothing but we have to always consider the Gaussian surface. So here cylinder आहे, so that's why we have to
construct and or imagine a coaxial Gaussian cylinder having a length is L and radius is small r, which is passing through the point P. Okay, so at a point P we have to find the electric field intensity. So again we consider a small area ds at a point P on the Gaussian surface. After that, by the symmetry of that diagram, the magnitude of the electric field will be the same at all the points on the curved surface of the cylinder, and it will be directed radially outward because the value of the lambda is positive. When lambda means lambda is what? Linear charge density, which is nothing but the Q upon L, that means charge per unit length. When we find the electric field intensity of the hollow sphere or the spherical shell, at that time we consider the surface charge density. तिकडे आपण surface charge density यूज केलेली, इकडे आपण linear charge density यूज करतोय. Okay, now what is next step? We have to find the angle between the direction of E and the normal to the surface. Now when we draw the angle, when we draw the normal to that surface, means सिलेंडरला जेव्हा आपण नॉर्मल लाईन ड्रॉ करणार आहोत, at that time and the direction of the E both are in the same direction. Okay, and angle in between both are parallel to each others, means कुठेही तुम्ही नॉर्मल ड्रॉ केला आणि डायरेक्शन ऑफ दॅट ई जी आहे तुम्हाला माहिती आहे रेडियली आउटवर्ड आहे. ओके, बिकॉज देअर आर द लिनियर चार्ज डेन्सिटी इज पॉझिटिव्ह, दॅट मीन्स लॅम्डाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे काय आहे, डायरेक्शन ऑफ ई इज ऑलवेज इन दी आउटवर्ड, रेडियली आउटवर्ड. सो अँड ऑल्सो when we draw the normal to the surface, again both means direction of E and normal to the surface when we draw at that time to that cylinder, both are the parallel to each others, and that's why here the angle between that the direction of E and the normal to the surface of the cylinder, that means ds, that becomes equals to 0. एकमेकांना पॅरलल आहे किंवा एकमेकांवरच जेव्हा लाईन त्या नॉर्मल आणि डायरेक्शन ऑफ ई जी आहे लाईन्स जेव्हा एकमेकांवरच येतात, ॲट दॅट टाईम थिटा बिकम्स इक्वल्स टू वॉट, इट बिकम्स इक्वल्स टू 0. सो cos 0 becomes equals to what, it becomes equals to the 1. So we get E into ds, that means E is what, electric field intensity, ds is what, small area element, and that becomes equals to the dot product आहे E into ds into cos theta. What is cos theta? Theta is equals to 0, so cos 0 becomes equals to the 1. So what we get? We get finally E into ds. So the flux, that means d phi through the area ds becomes equals to what, d phi is equals to E into ds, because cos 0 is what, it becomes equals to the 1. Okay, so तुम्हाला फ्लक्स काय मिळालं आहे फॉर दॅट स्मॉल एरिया ds, we get d phi becomes equals to E into ds. Now we have to find the total electric flux. प्रोसिजर माहितीच आहे आपल्याला. आधी काय करतो आपण, फाइंड स्मॉल एरिया एलिमेंट कन्सिडर करतो, त्यासाठी आपण फ्लक्स फाइंड आउट करतो त्या फॉर दॅट स्मॉल एरिया, अँड आफ्टर दॅट वी फाइंड द टोटल फ्लक्स थ्रू दॅट द गॉसियन सरफेस. टोटल आपण इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करतो, अँड फॉर दॅट वी इंटिग्रेट ऑन बोथ द साइड्स. इंटिग्रेशन घ्यावं लागेल आपल्याला. सो इंटिग्रेट बोथ द साइड्स, वी गेट closed integral d phi becomes equals to the integration closed integral E into ds. So closed integral d phi is equals to what, that becomes equals to the phi, and that becomes equals to the closed integral E into ds. We know that E is the constant quantity because at every point on that Gaussian cylinder the magnitude of the E becomes same, it equals, so this value of E becomes equals to the constant. So we take that constant quantity outside that closed integral, so we get E into closed integral into ds. Okay, now so we get what is the integration of ds for that Gaussian cylinder, what is area of the cylinder, that becomes equals to the 2 pi RL. R काय येणार आहे, स्मॉल आर येणार आहे, बिकॉज द गॉशियन सिलेंडरची जी काही रेडियस जी आहे किंवा जे काही डिस्टन्स आहे अप टू द पॉईंट पी, दॅट इज स्मॉल आर, आणि लेंथ जी आहे ती स्मॉल एल आहे. सो वी गेट फाय बिकम्स इक्वल्स टू दी E into 2 pi RL, and this is the total electric flux
phi becomes equals to E into 2 pi RL. So now this equation becomes equals to the equation number 2. But we know that according to the Gauss law, total flux, that means phi becomes equals to what? Q upon epsilon naught, where Q is the total charge and epsilon naught is nothing but the permittivity of the free space. Okay, so equate now equation, this is according to the Gauss law. So total equation number 2 and 3, equation number 2 and 3 equate करा. So from equation number 2 and 3 we get Q upon epsilon naught becomes equals to the E into 2 pi RL. Okay, when we equating equation 2 and 3 we get LHS same आहे phi and phi. So RHS काय करायची, इक्वेट करायची तुम्हाला. So we get Q upon epsilon naught becomes equals to E into 2 pi RL. Okay, so from this equation what we get? We know the Q is nothing but the charge, and what is the charge? We here consider the linear charge density. Okay, so what is the formula for linear charge density? Lambda is equals to Q upon L. So from that we find the value of Q. What is the value of Q? That Q becomes equals to lambda into L. Now substitute this equation number 5 in equation number 4. Okay, so what we get? Substitute the equation 5 in 4. So we get lambda L upon epsilon naught becomes equals to E into 2 pi R L. Okay, so we get lambda L upon epsilon naught becomes equals to E into 2 pi R L. So L get cancel on both the sides. L cancel झाला दोन्ही साईडचा. तर काय मिळाले तुम्हाला? व्हॉट इज रिमेनिंग? E पाहिजेल आहे ना इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सो राईट that equation in the form of E becomes equals to the lambda upon 2 pi epsilon naught into R. Okay, so this is your final equation, that is nothing but the electric field intensity for that uniformly charged infinitely long wire, and for that the electric field intensity becomes equals to the lambda upon 2 pi epsilon naught R. 2 upon 2 pi epsilon naught R, where lambda is the linear charge density and R is the radius or the distance. Okay, now there is a one note, and that is nothing but the already I am telling you that the direction of the electric field E is directed outward. Direction जी आहे of that electric field is directed outward if lambda is positive. जेव्हा लॅम्डाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे at that time the direction of E is already actually it is always directed outward, and it is inward, direction inward असणार आहे when if the lambda is negative. जेव्हा लॅम्डाची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे at that time it is directed inward. Okay, which is also shown in the diagram below, की जे डायग्राममध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. Okay, this is again second application which is also important application which is asked in exam for the 4 marks. Okay, always understood first the diagram जेव्हा तुम्हाला समजेल at that time we automatically we write the derivation. Okay, derivation मध्ये काय आहे important? First we have to draw the Gaussian surface, that is your construction. आणि Gaussian surface draw केल्यानंतर काय आहे तुम्हाला एकतर डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला चार्ज कन्सिडर करायचा आहे. ओके, मग त्यामध्ये डेन्सिटी कुठली असू शकते? एकतर लिनियर चार्ज डेन्सिटी असू शकते. लिनियर चार्ज डेन्सिटी वेन देर इज ए लिनियर इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज हे असेल ॲट दॅट टाईम यू हॅव टू कन्सिडर लिनियर चार्ज डेन्सिटी. आता स्पेरिकल हॅलोस्पियरसाठी आणि स्पेरिकल शेलसाठी तुम्ही कन्सिडर केलेलं सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, विच इज नथिंग बट द सिग्मा क्यू अपॉन ए. ओके, हियर लॅम्डा इज इक्वल्स टू क्यू अपॉन एल. ज्यावेळी वायर असेल ॲट दॅट टाईम वी यूज द लिनियर चार्ज डेन्सिटी. ज्यावेळी स्पियर असेल किंवा सर्कल असेल ॲट दॅट टाईम वी यूज द सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, डिपेंडिंग ऑन द at what purpose we have to find the electric field intensity. Okay, so this is nothing but the first we have to find the we have to draw the
means first construction is nothing but we have to draw the Gaussian surface. After that we have to use the charge in the form of density. After that we have to find the flux, means electric flux, okay, for the small area element. The small area element तुम्ही consider करायचं at point where we have to find the electrical intensity. त्याच्यावरनं तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट होतं, मीन्स डी5ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. आणि ती मिळाल्यानंतर वी हॅव टू फाइंड द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट केल्यानंतर वी हॅव मीन्स टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स जेव्हा तुम्हाला मिळतं आफ्टर टेकिंग द इंटिग्रेशन, what we do, we with the help of the Gauss law we equate that two equations and we get the electric field intensity in the form of E. Okay, so this is the very easy process. Okay, and it is very important applications. Okay, खूप इम्पॉर्टन्स आहेत सगळे ॲप्लिकेशन्स. 2 ॲप्लिकेशन्स आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. नाव रिमेनिंग इज द थर्ड and which we will see in the next lecture. Thank you.